नमस्कार, मी जुगल पाटील. जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. पारावरच्या गप्पांच्या माध्यमातून आपण सर्व विविध विषयांवर चर्चा करत असतो. आपण या ठिकाणी धरणगाव तालुक्यामध्ये आहोत. धरणगावचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही धरणगाव नगरी आहे. अवघ्या बालमनाला बुरड घालणारे बालकवी ठोंबरे यांची ही जन्मभूमी आहे. तसेच इंग्रजांशी लढा देताना हुतात्मा प्रकारलेले या ठिकाणी जे ख्वाजा नाईक आहे त्यांच्या स्मारक या ठिकाणी आहे. धरणगाव नगरीचा विचार केला तर ऐतिहासिक वारसा या धरणगाव नगरीला आहे. ज्या प्रकारे जर विचार केला तर आपण पारावरच्या गप्पांच्या माध्यमातून विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा आहे. दररोज या ठिकाणी धरणगावामध्ये चिंतामणी मोरया गणेश मंदिर आहे. या गणेश मंदिरामध्ये आपलं सुख दुःख वाटत असतात. त्याप्रमाणे विविध विषयांवर या ठिकाणी नागरिक हे चर्चा करत असतात. सध्या जगामध्ये विविध विषय या ठिकाणी घडत आहे. अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे. त्याचप्रमाणे महागाई वाढलेली आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण असे तसेच राज्यातील विविध प्रश्न असतील, या विषयांवर या ठिकाणी आपण नागरिकांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण चला या ठिकाणी जाणून घेऊयात. सर, काय सांगणार? सध्या जर विचार केला तर विविध विषय सध्या राज्यामध्ये घडत आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा नेमका कसा परिणाम या ठिकाणी होताना दिसतोय? आज देशामध्ये इराण आणि इराक त्यानंतर अमेरिका या युद्धाच्या परिस्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये महागाईचा बसमासूर वाढलेला आहे. देशामध्ये महागाई बरोबरच बेरोजगारी, त्यानंतर शेतीमालाला योग्य भाव नसल्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान, या सगळ्या गोष्टींमध्ये आजचा नागरिक आणि विशेषतः मध्यमवर्गीय हा पिळून निघालेला आहे. खरा मुद्दा आजचा असा आहे की नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जवळजवळ 25 ते 26 लाख मुलं यांनी हाडाची काळं करून वेळप्रसंगी आपला घराचा गाडा ओढून ओढून पैसे जमवून नीट परीक्षेसाठी तयारी केली. आणि अशा परिस्थितीमध्ये पेपर फुटीचं प्रकरणामुळे या विद्यार्थ्यांमध्ये औदासीन्य निर्माण झालेला आहे. जवळजवळ 5 ते 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. याचा त्या विद्यार्थ्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे. केवळ नीट परीक्षाच नाही तर लोकांच्या मनामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की दरवर्षी असे पेपर फुटीचे प्रकार होतात आणि त्या पेपर फुटीच्या प्रकरणामुळेच विद्यार्थ्यांच्या मनावर हा आघात होतो. जे हुशार विद्यार्थी आहेत, जे रात्रंदिवस जागून अभ्यास करतात आणि आपल्या यशाची पावती मिळेल अशा आशेवर असतात, अशा विद्यार्थ्यांपुढे हे नैराश्याचं वातावरण आहे. हे देशाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे असं मला वाटतं. तरी काय उपाययोजना यामध्ये झाल्या पाहिजे? जर विचार केला तर वर्षानुवर्ष विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि आता असाच पेपर जर फुटत राहिला तर कुठेतरी हा यंत्रणेवर विश्वास कुठेतरी कमी होईल. तर काय उपाययोजना या संदर्भातला केल्या पाहिजे, काय वाटतं आपल्याला? एनटीएस सारख्या खाजगी संस्थांकडे या पेपरचं कार्यभार दिलेला असतो. हे पेपर त्या ठिकाणाहून लीक होत असतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर युपीएससी एमपीएससीच्या परीक्षा ज्या स्तरावर घेतल्या जातात त्या पद्धतीने ह्या परीक्षा सुद्धा घेतल्या गेल्या पाहिजेत. मी मगाशी एक व्हिडिओ पाहिला की चीनमध्ये कशा पद्धतीने परीक्षा कंडक्ट होत असतात. तर इतर देशांमध्ये ज्या काही परीक्षांचं नियोजन होतं, आयोजन होतं, त्या संदर्भामध्ये सुद्धा आपणही ती भूमिका घेतली पाहिजे असं मला नक्की वाटतं आहे. नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर युपीएससीच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी पेपर फुटी प्रकरण या ठिकाणी उघडकीस येणार नाही. प्रशासनाने या संदर्भात काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. आमच्यासोबत आणखी काही विषय आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सध्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आपण काय सांगणार? मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. कुठेतरी आता शेती करणं परवडत नाही का? धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र न्यूजचं मनापासून आभार मानतो की आपण जे आज संपूर्ण जगाला जे काही भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या आपण जनतेच्या माध्यमातून घेतल्यात. राहिला विषय शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांना आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, परंतु ही शोकांतिका आहे आपल्या देशामध्ये की तो दिवस रात्र काबाड कष्ट करतो आणि त्याचं जे काही मेहनत असते त्या मेहनतीला चीज मिळत नाही. त्यातल्या त्यात आज अवकाळी पाऊस आपण परिसरामध्ये बघतोय की एक दिवसाआड कुठे ना कुठे अवकाळी पाऊस येतोय आणि त्या अवकाळी पावसामध्ये जे शेतकऱ्यांचं पिकं आहेत ती पिकं हाताशी आलेली ती वाया जात आहेत.
आणि म्हणून आजचा जो बळीराजा आहे तो पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. मला वाटतं यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, राज्य शासन असेल, यांची पॉलिसी कुठेतरी चुकते. एकीकडे जर शेतमालाला भाव नाही, मग तुम्ही कोणत्या दृष्टीने खतं असतील किंवा बियाणं असतील, या बियाणांचा खतांचा भाव कोणत्या दृष्टीने तुम्ही वाढवता आहेत? तर मला वाटतं कुठेतरी या गोष्टी निश्चितच दखल घेतली पाहिजे. आपण म्हणतो जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष करत असू, तर मला वाटतं कुठेतरी आपल्याला या गोष्टी भविष्यात फार अवघड होणार आहेत, असं मला वाटतं. शेती करणं परवडत नाही का आता? निश्चितच परवडत नाही. त्यामागचं कारण असं आहे, शेतमजूर आज आपण पाहतो, की शासनाने, केंद्राने, राज्याने जे लोकांना जे सवलती दिल्या आहेत, मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल, त्याच्यामध्ये मोफत अन्नधान्य असेल, यामुळे माणूस पूर्णपणे निष्काळजी झालेला आहे. आणि त्या निष्काळजीमुळे त्याची काम करण्याची जी प्रवृत्ती आहे, ती पूर्णपणे दूर झालेली आहे. परिणामी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. मी माझ्या जवळचं पाहतो, की माझ्या गावाकडे सुद्धा माझी शेती आहे आणि आज शेती ओस पडत आहेत. 2 दिवसापूर्वी जे काही अवकाळी पाऊस आला होता, जे वादळ आलं होतं, त्या वादळामध्ये हजारो खोडं पिकं जी होती, केळीची पिकं, ती नासधूस झाली, जमीनदोस्त झालेली आहेत. आणि 2 दिवस झाल्यावर सुद्धा तिथं कोणताही शासकीय प्रतिनिधी पंचनामासाठी आलेला नाही. मला वाटतं ही कुठेतरी बळीराजावर फार मोठी शोकांतिका आहे आणि कुठेतरी हे सर्व चित्र कमी होणं या माध्यमातून मला सांगावसं वाटतं. नक्कीच जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सध्या नुकसान होत आहे. कुठेतरी तत्काळ पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे. सध्या या आसमानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नसल्याच्या भावना या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केल्या आहे. आम्ही सध्या आज आणखी काही विषयांवर हात घालणार आहोत. सध्याची सामाजिक स्थिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय सांगणार सध्याची सामाजिक स्थितीबद्दल आपण काय बोलू? सध्या समाजामध्ये अशी स्थिती आहे. पूर्वीचा एक काळ होता की त्या काळात सर्वजण सुखी आणि समाधानाने राहत होते, वागत होते. पण आजचा जर तुम्ही विचार केला, संपूर्ण भारतातील जो मध्यमवर्गीय समाज आहे, तो आज समाधानी नाही. त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आहे. मुलांचे शैक्षणिक विषय असो, मुलांची बेरोजगारी असो, महागाई असो, त्यानंतर आरोग्य सेवा असो, एक जीवनाची शाश्वती राहिली नाही की उद्याचा जो दिवस आहे, तो आम्ही सुखासमाधानाने नांदणार आहोत. काय विचार केला पाहिजे? काय सांगणार? यासाठी सर्व नागरिकांसह राजकीय पक्ष असोत, केंद्र सरकार असो, या सगळ्यांनी एक ठिकाणी येऊन प्रामाणिकतेने समाजाच्या समस्या जाणून घेणं आणि त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला नुकतंच उदाहरण देतो तुकाराम मुंडे साहेबांचं. त्यांच्यासारखा एक अधिकारी महाराष्ट्रात आला तर किती भेसळीची प्रकरणं निघतायत. मग एवढे दिवस आपण सगळेजण भेसळीचं अन्न खात आहोत. आपली मुलं नको त्या आजाराला बळी पडत असतील, आपल्या सर्वसामान्य लोकांना कॅन्सर सारखा आजार होत असेल, तर वरून सरकारने असं म्हणायचं की आम्ही कॅन्सरचे उपचार मोफत देतो, त्यासाठी आपण स्वतःला कॅन्सर लावून घ्यायचा का? या सगळ्या गोष्टींचा उहापोह समाजामध्ये झाला पाहिजे. राज्य सरकारने या कुठल्या मुद्द्यांवर या ठिकाणी हात घातला पाहिजे, अशा आपल्या नजरेत कुठले मुद्दे आहे की या ठिकाणी ते राज्य सरकारने यामध्ये घातले पाहिजे? बघा, राज्य सरकारमध्ये जी जाणारी व्यक्ती असतात ती पण स्वतः सर्वसामान्य लोक असतात. परंतु त्यांनी, जसं म्हणतो आपण, आकाशात गेल्यानंतर खाली जे बघताना आहे, त्यांनी घारीची दृष्टी ठेवली पाहिजे, त्यांना सगळं दिसलं पाहिजे. परंतु आजकाल काय झालंय समाजामध्ये, जे राजकारणाच्या वरच्या स्तरावर गेले, जे अधिकारी झाले किंवा जे श्रीमंत झाले, यांना हे आकाशात गेल्यावर यांना सर्वसामान्य लोक दिसतच नाहीत. किड्या मुंग्यांसारखी यांची अवस्था असते. म्हणूनच त्यांनी जे भोगलं आहे, त्यांना ज्या समस्या माहित आहेत, त्याच्यावर त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ बेरोजगार असतील, आता शासनाने मधल्या काळात मुख्यमंत्री योजना सुरू केली होती. मुलांना त्यांनी 11 महिने रोजगार दिला. अतिशय 6,000 ते 10,000 रुपये महिन्यामध्ये मुलं काम करत होते. त्याच मुलांना यांनी कंटिन्यू ठेवलं असतं तर त्या मुलांना आज बेरोजगारीची धग जाणवली असती. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी लाखो मुलं आहेत की जे त्या 10,000 आयुष्य काढू शकणार होते. परंतु शासन असे निर्णय घेतं, मुलांना गाजर दाखवतं. नीटच्या परीक्षेत तेच केलं. तर ह्या गोष्टींवर नक्की उपाययोजना सरकारतर्फे झाल्या पाहिजेत. नक्कीच या ठिकाणी तरुणांसंदर्भात अतिशय बोलका मुद्दा यांनी मांडलेला आहे. सध्या तरुणाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेली आहे. या संदर्भात राज्य शासनाने कुठल्या काहीतरी उपाययोजना या ठिकाणी केल्या पाहिजे व तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम दिलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण घेणारे तरुण असतात, मोठ्या प्रमाणात पैसा हा शिक्षणासाठी लावण्यात येत असतो.
मात्र प्रेपट फुटीमुळे कुठेतरी विद्यार्थी जे अभ्यास करत असतात ते त्यांच्यामध्ये नैराश्य येत असतात. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली आहे. या संदर्भात ठोस उपाययोजना केल्या पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सामाजिक जी स्थिती आहे, सध्या सामाजिक स्थितीकडे पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे राजकारणी पुढारी यांनी देखील हात घालणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणखी काही मुद्द्यांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सध्या जे आखातातील जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जे विविध विषयांवर या ठिकाणी भाववाढ झालेली आहे. अनेक भाववाढ झाली आहे. खतांचे देखील मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे. तर काय सांगणार आपण? खतांचे भाव वाढले, बियाण्यांचे भाव वाढले आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. जे ज्वारीचे खरेदी केंद्र सुरू करणार होते, अजून त्याच्या पत्ता नाही. नोंदण्या करून घेता, खरेदी चालू टाइमवर करत नाही. केली बी तर अल्पशी करता, 1000 क्विंटल घेऊन 2000 क्विंटल घेऊन. तेव्हा सांगता सर्व शेतकऱ्यांची ज्वारी मोजली जाईल. अजून ज्वारीचे खरेदी केंद्र चालू झालेले नाहीये. कपाशी लावली, पाक देवाचा पाऊस पडत नाहीये. विहिरीमध्ये पाणी नाहीये. 10-10 मिनिटं पाणी लावून जेमतेम जगवतोय. नुकसानच आहे सगळं आणि मालाला भाव नाही एवढं करून बी. त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी विचार केला पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत. कर्जमाफी करणार होते, 7-12 कोरा करू म्हणे. 2017 मध्ये ज्यांना भेटलंय त्यांना देणार नाही, 19 ला भेटलं त्यांना देणार नाही. तुम्ही 7-12 सरसकट कोरा करू म्हणे. मग त्याच्या मालाला भाव द्या. तुम्हाला कोण भीक मागायला येतंय तिथं? नक्कीच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे असं या ठिकाणी शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. मोठ्या प्रमाणात खतमालांचे भाव देखील वाढल्यामुळे शेती करणं या ठिकाणी आता सध्या परवडत नाही आहे. सध्या राज्यामध्ये अल्निनोचा प्रादुर्भाव आहे. अल्निनोमुळे या ठिकाणी पाण्याची अतिशय काटकसर करणं गरजेचं आहे, कारण निसर्गी लहरीपणामुळे यंदा हा पावसाळा उशिरा होणार आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बाबा, काय सांगणार? यंदा अल्निनोचा प्रादुर्भाव दिसत आहे. पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करण्याची सध्या गरज आहे. पाऊस उशिरा झाले आहे. पेरण्या करून सुद्धा या ठिकाणी पाऊस पडत नाही. काय सांगणार? सर, 8 दिवसापर्यंत पाऊस पडलेला होता, त्यावेळेला महागाई कुठे गेली होती, बियाण्याचे भाव कुठे गेले. 2014 पासून हे सरकार आल्यापासून 2014 पासून हे सरकार आल्यापासून सगळं बियाण्याचा मटेरियलचा भाव गगनाला भिडलेला आहे. तर आता आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. कापाशी घेऊन जातो 6000 वरती कोणी मागत नव्हतं आणि आता 11,000 9,000 रुपये मिळत होते आम्हाला. याचं काय करायचं? आणि परत आणखीन हे वाजू सरकार आहे, सदा वाजू सरकार. कोणाला पुढे जाऊ नाही आणि सगळे त्यांचे चांगले ताणतात. सगळे कमी कमी माणसं दाबा रे बसा तुम्ही इथं. त्या मुलांना, शेतकरीच्या मुलांना कधी काम मिळत नाही. ते बिचारे गावात फिरता, इकडून तिकडून 2 रुपये कमायला सुद्धा काय काही मजूर भेटणे नाही. काय करत म्हणे इतकं ज्यांनी सरकारनं आश्वासन दिलं आम्ही नोकरी आणणार, सगळं काही देणार, परंतु त्यांनी बघितलं होतं की आता यांना काही उपयोग होणार नाही. तर त्यामुळे या सरकारच्या नुकसानी पाहिजे सगळ्या मुलांचा आत्महत्येचा प्रयत्न होतोय आणि मुलांचं लग्न सुद्धा होत नाही. तर एवढं सरकारने लक्ष द्यावं. आणि परत गॅसच्या अंडीचा नंबर आम्ही घरपोच अंडी देणार, घरपोच अंडी देणार. कुठे अंडी दिले आम्हाला? मी नाव नोंदवून सुद्धा 4 वेळा तर मी तिथं गेलो होतो. त्यांनी काय सांगितलं, बाबा तुमच्या घरपर्यंत अंडी येईल. आता मी पावती घेऊन गेलो, काय चैन बसा म्हण बाबा म्हणा. मला पावती, म्हटलं माझी पावती जवळ असल्यामुळे तुम्ही काय देत नाही, म्हटलं दिले नाही घरापर्यंत येईल म्हणे. असं काय नाटक आहे यांचं सरकारचं? हे सदा बाजू सरकार आहे. त्यामुळे माणसाला मरू देत नाही, जिवंतही राहू देत नाही या सरकारमुळे. शेतमालाला काय सांगणार? काय मागणी करणार तुम्ही? शेतमाला या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे. शेतमालासाठी कपाशीचा भाव 1200 ते 1500 पर्यंत क्विंटल हा भाव मिळाला पाहिजे कपाशीचा. आणि धान्य प्रत्येकी 8,000-9,000 रुपये क्विंटल, म्हणजे असं वाढून चालून सांगायचं. कारण का यांच्या सगळ्या घर भरलेले आहे. बाबा, पूर्वीची शेतीची परिस्थिती आणि आताची शेतीची परिस्थिती काय साम्य वाटतं आपल्याला? पूर्वी शेती चांगली होती,
मनुष्य कार्याला आता समजा 10 लोक घरात आले नुसतं आपल्या घरामध्ये जर समजा धान्य असलं तर 10 लोक खाऊन सण सुखी राहायचे. आता म्हणजे निकषी धान्य असल्यामुळे सगळं नुकसान होतं आणि मुलाबाळांना सुद्धा त्रास होतो. आता यांनी इथलं टाकून ठेवलंय धान्य म्हणजे की नाही चांगला पण ते पकत नाही शेतकऱ्यांच्या मुळे. शेतकरी सांगतात तुम्ही जा बाजार भाव मिळत नाही, विकून सण भाव मिळत नाही, याचं कारण काय आहे? मग कसं तुम्ही सरकारला कपाशी आयात करणार होते आता निर्यात करायला लागला तर म्हणजे आई त्यांच्या गावातला माल घरातला माल निघाला आणि दुसऱ्याकडे आणता येतं कपाशी. काय सरकार आहे? नक्कीच या ठिकाणी पूर्वी शेती करणे परवडत होती, आता कुठेतरी शेतकरी राजा याला शेती करणं परवडत नाही आहे. पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारताचा माल हा भारताचाच या ठिकाणी दिला जात होता, मात्र दुसऱ्या देशातून आपल्याकडे माल या ठिकाणी आणला जात असल्यामुळे भारताच्याच मालाला या ठिकाणी प्राधान्य द्यावं, जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू शकत नाही. कारण शेती करणं आता सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडत नाहीये, शेतमालाला भाव नाही, अशा अनेक अडचणी शेतकरी राजांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. आणखी काही मुद्द्यांवर या ठिकाणी आपण सध्या हात घालणार आहे. दादा, सध्या राज्यामध्ये जे भोंदू बाबा आहेत त्यांचं प्रकरण या ठिकाणी वाढलेलं आहे, लैंगिक शोषण या ठिकाणी करण्यात येत आहे, यावर आपण काय सांगणार? सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि समूहाचे मी अभिनंदन करतो की आपण एका ग्रामीण धरणगाव शहर सारख्या लोकांची नागरिकांची समस्यावर तुम्ही आलेले आहात. तर भोंदू बाबाबद्दल मी हे सांगू शकतो. तर आजची जी शिक्षित जी लोक आहेत प्रामुख्याने तेच बिघडलेले आहेत. आज जर का पुरोगामी चळवळीतील लोक जर पाहिले तर एकही पुरोगामी चळवळीतील जी महिला असेल ती कोणत्याही भोंदू बाबाकडे गेलेली नसणारी मी ठाम सांगतो. जेव पुरोगामी नसणार त्याच प्रामुख्याने महिला, बहुतांश महिला त्या खरात खुरात भोंदू हे काय चालू. आजच्या तारखेला इतकी वाईट परिस्थिती आहे, शासन या भोंदू बाबांवर कुठलीही कडक कारवाई करत नाही. काय चाललंय देशात? देशात काय चाललंय? किती वाईट परिस्थिती आहे. अरे शिक्षण आज जग इतक्या जोरात प्रगती करतंय आणि भारतात तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान ह्या पलीकडे शेती एकदम खालावलेली परिस्थिती आहे. आज जगाचा जर विचार केला तर या चालू आपल्या भारत देशात 2013-12 मध्ये आपण गुगलला, मीडियाला कधीही चेक करू शकतात. हे भारतीय लोक, भारतीय शास्त्रज्ञ लोक चंद्रावर मंगळावर पाणी शोधत होते. तर पाणी काय शोधण्याच्या तयारीत होते? तिथं रहिवास होऊ शकेल काय? तिथं रहिवास होऊ शकेल काय? 12-13ला शोधत होते. आणि आजची 14 नंतरची परिस्थिती काय निर्माण झाली? मंदिर आहे, मस्जिद आहे, दर्गा आहे, त्याच्या खाली मंदिर सापडेल काय? अरे कुठे जातोय आपण? आज 10 वर्षापूर्वी चंद्रावर मंगळावर आपण पाणी रहिवासासाठी शोधत होतो, त्याचे शास्त्रज्ञ लोक तपास करत होते. ते राहिलं नाही. आता मस्जिद दर्गा खाली काय सापडतंय का? अरे तुम्ही कुठे घेऊन चालत भारताला? हे आता तुम्ही बोलले की भारत हा सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जायचा. निश्चितच सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जायच्या, परंतु हे जे आजच्या तथाकथित हे जे चोट्टे बसलेले आहेत या चोट्ट्यांनीच खऱ्या अर्थाने या भारताला ना पोखरून टाकलेलं आहे. तर मी एवढंच सांगेल की कुठेतरी या व्यवस्थेने या विषयावर लक्ष घालावे आणि शेतीच्या विषयी इतका ज्वलंत आहे. आज शेतकरी राबतोय, शेतीच्या मालाला भाव मिळत नाही. तर आज कमीत कमी 2012-13 पासून केंद्र सरकारला, राज्य सरकारला या ज्या शेतकरी संघटनांनी किंवा सर्वसामान्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आमच्या मालाला, शेतमालाला MSP दराप्रमाणे भाव द्यावा. आणि पहिल्यांदा भारताच्या इतिहासात 2025 मध्ये MSP दरापेक्षा खाली गेलेला भाव मिळालेला आहे शेतकऱ्यांना. एवढी वाईट परिस्थिती, नाजूक परिस्थिती या प्रस्थापित व्यवस्थेने निर्माण करून ठेवली. नक्कीच या ठिकाणी आमच्या सोबत काही युवक आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. या ठिकाणी भारताला युवकांचा देश देखील म्हटलं जातो. युवकांच्या काय ज्या अडचणी आहेत आम्ही काही युवकांकडून जाणून घेणार आहोत. काही युवक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडेच या ठिकाणी जाऊयात की सध्या काय युवकांच्या अडचणी आहेत, काय युवकांचे प्रश्न आहेत. मित्रा, काय सांगशील? भारताला युवकांचा देश म्हणून देखील ओळखला जातो. युवकांच्या काय समस्या आहे, काय सांगणार? एकीकडे जर विचार केला तर जुनी पिढी आहे आणि एकीकडे नवी पिढी आहे. काय अपेक्षा आहे तुझ्या? सध्याची स्थिती तर अशी आहे की बुवा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा आहे. हे जो काही आधीचा टाइम होता, असा एक टाइम होता की बुवा कॉम्पिटिशन खूप कमी होते.
आणि आता असा टाइम आहे की बुवा सगळ्याच क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे. कुठेच काही व्यवस्थित होत नाहीये आणि वॅकन्सी वगैरे कुठेच नाही. म्हणजे सगळ्याच क्षेत्रात जागा रिक्त आहेत, वॅकन्सी रिक्त आहेत. पण सरकार मात्र कुठेच काही दखल घेत नाही किंवा भरण्याचं कुठेच काही करत नाही. त्याच्यामुळे भरपूर ताण पडतोय बुवा. पोलीस भरती असेल, अग्निवीर भरती असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती आहे. मात्र तरीही या ठिकाणी मोठ्या समस्या आहे. काय नेमक्या समस्या आहे? सर्वात मोठा विषय तर घोटाळे जास्त चालले आहेत, की त्याच्यावर प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे आणि जी काही सर्व पूर्वतयारी असेल बुवा ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे असं सगळ्या युवकांचं मत आहे सध्या तरी. कारण की सर्वात जास्त घोटाळ्याचंच प्रमाण चालू आहे. IT आपलं हे असेल, आता नीट वगैरे असेल, असे भरपूर परीक्षा आहेत की त्याच्यात फक्त घोटाळेच चालले आहेत. त्याच्यामुळे युवकांची परिस्थिती एकदम खराब झालेली आहे. वर्षानुवर्ष युवक अभ्यास करत असतात, मात्र अशा प्रकारे कुठेतरी घोटाळे या ठिकाणी होत असले तर कुठेतरी युवकांचं खच्चीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे का? हो, ते खरं आहे. युवकांचं खच्चीकरणच होत आहे आणि त्यांना चालली तशी मनमानी चालू आहे. समजा एखादा कोणी मोठा व्यक्ती असेल तर त्यांचं मत त्यांच्या मनाप्रमाणेच चाललंय आणि जो काही सामान्य व्यक्ती आहे त्याचं मनासारखं काहीच होत नाहीये. त्याच्यामुळे भरपूर युवक नाराज आहेत. सध्या युवकांनीच या ठिकाणी पार्टी काढलेली आहे. युवकाच्या पार्टीची चर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. कॉक्रोच जनता पार्टी सध्या रस्त्यावर या ठिकाणी उतरलेली आहे. युवकांचा मोठा या ठिकाणी ज्या समस्या आहे त्या संदर्भात कॉक्रोच जनता पार्टी येऊ घातलेली आहे. आपण कसं बघता याकडे? ते खरं आहे सर, कारण की विषय असा आहे, समजा युवकांवर जर कोणी काही बोलत असेल, सध्याची स्थिती अशी आहे, म्हणजे सांत्वन करण्यापेक्षा तुम्ही जर काहीतरी टीका करत असाल किंवा नावं ठेवत असाल युवकांना आणि हा देश युवकांचा आहे, त्याच्यावरून म्हणजे युवक पूर्ण चिडलेला आहे आणि त्याच्यानुसार हे सगळं चालू आहे. त्याच्यामुळे सगळे काक्रोच जनता पार्टीकडे वळतायत आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी वगैरे हे प्रश्न त्यांच्याकडे आहेत. हे कोणीच काही या मुद्द्यावर बोलायला तयार नाही, सध्याचं सरकार असो किंवा अदर कोणी असो. काय केलं पाहिजे? सरकारने तर पहिली गोष्ट तर आता जे चाललंय त्यात सगळा प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे. मग बेरोजगारी कमी केली पाहिजे किंवा काही जे काही सगळ्या क्षेत्रात जे काही वॅकन्सी ती काढली असेल ती प्रामाणिकपणे केली पाहिजे किंवा ज्या काही कुठल्याही परीक्षा असतील तर त्यांनी प्रामाणिकपणे घेतल्या पाहिजे. नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवकांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहे. युवकांकडे या ठिकाणी पदवी आहे, मात्र हाताला कामच नाही आहे. त्यामुळेच युवक आता रस्त्यावर देखील उतरू लागलेला आहे. या संदर्भात सरकारने या युवकांच्या विविध विषयांवर हात घातला पाहिजे अशी अतिशय बोलकी प्रतिक्रिया या ठिकाणी युवकांनी दिलेली आहे. आमच्यासोबत आणखी काही नागरिक आहे, ते पारावर या ठिकाणी चर्चा करत असतात. सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे अवेळी पाऊस पडत आहे. तापमानाचा पारा देखील वाढत आहे. जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा हा राज्यात सर्वाधिक म्हणून ओळखला जातो. या संदर्भात या ठिकाणी आपण बातचीत करणार आहोत. काका, काय सांगणार? जिल्ह्याचा पारा हा दिवसेंदिवस वाढत आहे. 40 पार हे जळगावचं तापमान या ठिकाणी जात आहे. आपल्याला काय सांगणार? माझी इच्छा अशी आहे की दूध भेसळवर बोलतो मी. दूध भेसळच्या जास्त प्रमाणात चालू आहे. त्याच्यावर काय हे लक्ष सरकारने घातलेलं पाहिजे. लोक कसे दिवसात आजारी पडतायत, काय ते दूध भेसळ इतकं अन्न पुरवठ्यावर हे चाललेलं आहे, त्याच्यावर लक्ष देत नाही सरकार. अन्न भेसळवर काहीतरी लक्ष घातलेलं पाहिजे. काय केलं पाहिजे? शासनाने पाहायला पाहिजे. दूध भेसळवर एवढी प्रमाण चालू आहे की बिलकुल पाहिलं जात नाही. बोला. काय दुधात काय विसर चालली? दूध भेसळवर भरपूर काही ना काही चाललेलं आहे. त्याच्यावर हे सरकारने केलेलं पाहिजे. आपण काय सांगणार? सध्या या ठिकाणी तापमान जास्त वाढलेले, याबद्दल आपलं काय मत राहील? तर जर बघायला गेलं तर या ठिकाणी छोट्या मोठ्या रस्त्यांसाठी जे वृक्षतोड झालेली आहे आणि वृक्ष संवर्धनाचं काम नाही, त्यामुळे या ठिकाणी सर्व तापमान हे वाढण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. काय केलं पाहिजे त्यासाठी? याच्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. त्यासाठी जी पाण्याची व्यवस्था आहे त्यासाठी रोजंदारी उपलब्ध करून त्या वृक्षांना वाढ केली पाहिजे. यामुळे मानवालाच या ठिकाणी मोठा त्रासाचा सामना करावा आता- लागतोय. अवेळी पाऊस पडतो आहे. पूर्वी जून मध्येच या ठिकाणी पाऊस पडायचा, मात्र यंदा अल्निनोचा प्रभाव असल्या कारणामुळे कुठेतरी पाऊस लांबणीवर गेलेला आहे. यावरच एकच सांगेल की सर्व जे काम आहे हे वृक्षांमुळेच. वृक्ष जर जास्त असतील तर पाणी हा वेळेवर पडेल. वृक्ष लागवडच झालेली नाही आणि तोड झालेली आहे, त्यामुळे पाऊस पडत नाही. नक्कीच पारावरच्या गप्पांच्या माध्यमातून, जय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, युवकांच्या हाताला काम मिळाला पाहिजे. मोठ्या प्रमाणात महागाई व बेरोजगारी वाढलेली आहे, त्यावर सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे. अशा विविध विषयांवर या ठिकाणी आपण चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी असेल, महिला सुरक्षेचा प्रश्न असेल,
या विविध विषयांनी नागरिकांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं असून तत्काळ या संदर्भात राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांनी उपाययोजना करणं गरजेचं असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.